हुंडाबळीचा बळी या ठिकाणी गेलेल्या हुंड्याचा बळी आणि एक समोर येताना दिसतोय 21 वर्षीय वैशाली पवार तळोजा नावडे या ठिकाणी विवाहितेची आत्महत्या आहे। पती सासू सासरे यांना अटक करण्यात आली आहे। हुंडाबळी विरोधी कठोर कायदे असताना देखील हुंड्याकरता होणाऱ्या छळामुळे आणखीन एका विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी आहे। विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे। वैशाली पवार असं नाव आहे। 21 वर्षीय अवघी ही महिला सासरच्या मानसिक छळाला कंटाळून या ठिकाणी राहत्या घरी तिनं आत्महत्या केल्याची बातमी आहे। नावडे गावातील एका भाड्यानं राहणाऱ्या महिलेनं दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात त्या महिलेच्या पोस्टमार्टम वगैरे संदर्भात मी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करायला पाठवलेलं होतं आणि या दुर्दैवी प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय। अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये कुणालाही वाचवलं जाऊ नये हीच आमची भूमिका राहील आणि योग्य ती कारवाई व्हावी म्हणून मी पाठपुरावा करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।